खारघरमध्ये मनसेच्याच 2 गटांमध्ये राडा। अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मनसे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांचा आरोप। रुग्णालयाकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडींनी लावलं पळवून। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप। सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। न्यायाधीश आरोपीची मिलीभगत म्हणजे लोकशाहीची हत्या। उद्धव ठाकरेंची टीका। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। 3 पार्टनरच्या घरांवरही छापेमारी। केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर असे छापे सुरूच राहणार। ईडी छाप्यांबाबत पवारांची टीका। तर जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत केलाच पाहिजे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ईडी आणि सीबीआयची आता कुणालाच भीती वाटत नाही। वायकरांवरील धाडीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर। शिक्षेला देखील स्थगिती। महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक। चर्चेत प्रकाश आंबेडकर आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभागी करून घ्यावं, शरद पवारांचं मत। गोव्यात आईनच केली 4 वर्षांच्या मुलाची हत्या। मृतदेह बॅगेत भरून बंगळुरूला पळून जात असताना अटक। शरद मोहोळची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये केला होता गोळीबाराचा सराव। प्रकाश नावाच्या व्यक्तीकडून 3 पिस्तूल खरेदी केल्याचं तपासात उघड। निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून सर्व प्रशासकीय बदल्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र। सरकारकडून सवलतींची रक्कम आली नाही म्हणून 9 तारखेलाही एसटी कर्मचारी पगाराविना। तर एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा श्रीरंग बर्गे यांचा आरोप। हिट अँड रन केसमधील शिक्षेचा निर्णय ट्रक चालक मालकांशी सल्लामसलत करूनच घेणार। केंद्रीय मंत्रालयाचं लेखी आश्वासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।